अजून एक मोठी बातमी आहे। जळगावात 5.5 कोटींचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। जळगावातील रेमंड चौकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर दुसरीकडे हिंगोलीमध्ये सुद्धा 1 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे। पोलीस आणि निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केल्याचं कळतंय। तर एका ट्रॅव्हल्समधून ही रक्कम पकडण्यात आली आहे। दरम्यान ही रक्कम कुठे आणि कुठून नेली जात होती त्याचा तपास सध्या पोलीस करतायत। आपण पाहतोय 5 कोटींचे सोनं आणि चांदीचे दागिने जळगावात जप्त करण्यात आलेत। तर हिंगोलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे ती रोकड जप्त करण्यात आली आहे। याचाच आढावा हिंगोलीतनं घेतला आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना हिंगोलीमध्ये निवडणूक विभागाच्या पथकाने मोठी रक्कम या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहे। हिंगोलीच्या हट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील एका चेकपोस्टवरती एका ट्रॅव्हल्समधून ही रक्कम ताब्यात घेतलेली आहे। ही रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची प्राथमिक माहिती पोलीस व निवडणूक विभागाच्या पथकाने दिलेली आहे। निवडणूक विभागाचे कर्मचारी मशीनच्या माध्यमातून या सगळ्या रकमेचं या ठिकाणी मोजमाप करत आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम ताब्यात घेतलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा मतदानाच्या प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा कोट्यावधी रुपयांची रक्कम ताब्यात घेतलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।